दिवाळी सिरीजमधील आजची आपली रेसिपी आहे गुलाबजामुन। तर इथे मी पाणी घालून हे पीठ मळून घेत आहे। तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता। तर मऊसूत असा गोळा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही या दोन हाताच्या साहाय्याने आपल्याला ना हे पीठ मऊसूत असं करून घ्यायचं आहे। याचं कारण असं की आपण जर व्यवस्थित काळजीपूर्वक नाही मळलं ना तर मग गुलाबजामुनला क्रॅक्स जातात। म्हणून आपल्याला हे दोन्ही हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, म्हणजेच आपले गुलाबजामुन एकदम असे क्रॅक्स वगैरे जाणार नाहीत आणि एकदम मऊसूत असे गुलाबजामुन आपले तयार होतील। बघता बघता पीठ सुद्धा मळून झालेलं आहे आणि इथे बघू शकता लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि हाताला तेल किंवा तूप काहीही लावून घ्यायचं आहे आणि गोळा आपल्याला हे वळून घ्यायचा आहे। या पद्धतीने थोडासा मऊसूत करायचा आहे हातावर घेऊन सुद्धा आणि नंतरच आपल्याला याचा गोळा वळवून घ्यायचा आहे। इथे बघू शकता बोलता बोलता हा पहिला गोळा तयार सुद्धा झाला आहे आणि याचं स्वरूप तुम्ही बघू शकता, अजिबात कुठेही त्याला क्रॅक्स गेले नाहीत। खूपच सुंदर मऊसूत असा आपला पहिला गुलाबजामुन तयार झालेला आहे। आता आपल्याला बनवायचा आहे पाक। तर पाकासाठी 1 कप एवढी साखर घेतली आहे आणि पाण्यामध्ये आता आपल्याला पाक बनवायचा आहे। बोलता बोलता हे गुलाबजामुन सुद्धा सर्व आपले वळून झाले आहेत आणि आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही पाक मी बनवून घेतला आहे आणि त्याचं स्वरूप तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचा आपल्याला पाक हवा। बघू शकता चिपचिपीत असा पाक हवा आपल्याला, अजिबात 1 तार 2 तार करायची काहीच गरज नाही। तर इथे वेलची पावडर मी घालते, साधारण अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे। इथे बघा तूप गरम झाले आहे, एकदम स्लो गॅसवरती मी तूप गरम करून घेतलं आहे आणि एक एक करत आपल्याला हे गोळे सोडून घ्यायचे आहेत आणि छान गोल्डन रंगावरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता मी व्यवस्थित त्या चमच्याच्या साहाय्याने यावर तेल ओतत आहे, म्हणजेच आपले गुलाबजामुन एकसारखे एका रंगावरती फ्राय होतात। आणि तुम्ही आता बघू सुद्धा शकता एकाच रंगावरती मी हे फ्राय करून घेतले आणि कलर बघा खूप सुंदर असा कलर आपल्या गुलाबजामुन आला आहे। पाकात सुद्धा घातले आहेत। इथे बघू शकता खूप रसरशीत असे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत आणि आज आहे दिवाळी। तर दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। तुम्हाला ही दिवाळी समृद्धीची, भरभराटीची, आरोग्यदायी अशी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। हे गुलाबजामुन नक्की ट्राय करा, कसे झाले ते सुद्धा सांगा। भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।